नमस्कार मंडळी, सुप्रभात. गावाकडे आलं ना की आपली पहाट ही लवकर होते. शहरांकडे आपल्याला उठायला खूप वेळ लागतो किंवा आळस येतो. त्याच्या उलट आपण जेव्हा गावाकडे येतो किंवा स्पेशली कोकणामध्ये येतो तेव्हाची ही जी गोष्ट असते आणि हा जो दिवस असतो हा वेगळ्या पद्धतीने स्टार्ट होतो. आज तसाच माझा दिवस सकाळी 6 वाजता सुरू झाला आहे. छानपैकी वॉकिंग वगैरे सगळं केलं आहे. सूर्योदय, एक सुंदर सूर्योदय एक्सपिरियन्स केला आहे मी. आणि शहरांपासून लांब म्हणजे एक सेकंड होम किंवा एक वीकेंड होम जर आपल्याला हवं आहे तेही निसर्गाच्या सानिध्यामध्ये, जिकडे तुम्हाला निसर्गाचा व्यवस्थित अनुभव करता येईल अशा जागी मी आज आहे. तर मी तुम्हाला स्टार्टिंगपासून फुटेजेस दाखवल्या, त्या तुम्ही नक्कीच एन्जॉय केल्या असाल. आणि ही जी जागा आहे ही दापोलीला आहे, दाभोळ रोडला. कोकण ट्रेल्स म्हणून प्रॉपर्टी आहे, त्याचे आपण चॅनल पार्टनर म्हणून ह्या प्रॉपर्टीला प्रमोट करतो आहे. पण खरंच खूप सुंदर जागा आहे. म्हणजे कोकणामध्ये लोक जागा घेतात, जमिनी घेतात, त्याच्यामध्ये फसले जातात किंवा घरं बांधतात. त्यांना तशी क्वालिटी भेटत नाही तिकडच्या लोकल लोकांकडून, बाहेरून माणसं आणायला लागतात. मग ते सगळी जागा ॲग्रिकल्चर घेणार, मग त्याला एने करत बसणार, मग ते सगळं डोक्याला ताप होणार, त्याच्यामध्ये फसवणूक पण व्हायचे चान्सेस असतात. तर एवढं सगळं न करता क्लिअर टायटल प्रॉपर्टी विथ बंगलोज, अदरवाईज फक्त एने प्लॉट्स तुम्ही इकडे विकत घेऊ शकता तुमच्या सेकंड होमसाठी. प्रॉपर्टीची माहिती देतो मी स्टार्टिंगला तुम्हाला. खरंच पहिलं सांगायची खरंच इच्छा आहे की वातावरण एवढं छान आहे, एवढं प्लेझेंट आहे की खूप बरं वाटतं आहे. म्हणजे फक्त एक कुठेतरी मशीनचा आवाज येतो आहे कसला तरी, बाकी पिन ड्रॉप सायलेन्स आहे आजूबाजूला. आणि ही पूर्ण स्कीम आहे ना, ह्याचं प्लस पॉईंट असा आहे की इकडे तुम्हाला आजूबाजूला सगळी माणसं भेटणार आहेत. तुम्हाला इकडे येऊन एकटं राहायची गरज नाही आहे. त्यामुळे तो एक प्लस पॉईंट आहे. लोक ऑलरेडी येऊन राहत आहेत. 71 बंगलोज ऑलरेडी बांधले गेलेले आहेत. आणि 391 प्लॉट्स हे पूर्ण प्रॉपर्टीला, तर मी चुकत असेल तर करेक्शन करतो आहे स्क्रीनवर. 394 प्लॉट्स हे प्लॉटिंग केलेलं आहे ह्या प्रॉपर्टीचं. लीगल रोड ॲक्सेस आहे. गव्हर्नमेंटचा रोड येतो आहे 700 मीटरवर आपल्या ज्या प्रॉपर्टीचा एंट्रन्स आहे तिथपर्यंत. तर अशा प्रकारे प्रॉपर्टीची माहिती आहे. सकाळच्या वेळी तुम्ही छानपैकी वॉकिंग वगैरे करू शकता. हा पूर्ण रोड वगैरे बनणार आहे. सध्या हे सगळं अंडर प्रोसेस आहे. हळूहळू सगळं रेडी होणार आहे. आणि तुम्हाला जर फक्त प्लॉट विकत घ्यायचा असेल तर 3 गुंठ्यापासून तुम्हाला इकडे प्लॉट्स चालू होत आहेत. जास्त प्राईज नाही आहे. 16 लाख फक्त ऑल इन्क्लुझिव्ह आहे. 16 लाखामध्ये तुम्हाला इकडे 3 गुंठे भेटणार आहे. त्यात तुम्ही 3 गुंठ्यापासून वरती 6 गुंठ्यापर्यंतही एन प्लॉट्स इकडे विकत घेऊ शकता ऑल इन्क्लुझिव्ह. आणि जर तुम्हाला मिनिमम कॉस्टमध्ये बंगलो हवा असेल तर तुम्हाला इकडे 33,50,000मध्ये 700 स्क्वेअर फूटचा 3 गुंठ्यामध्ये कोकणी पद्धतीचा बंगला बांधून भेटणार आहे. आणि प्लस पॉईंट त्याचा असा असणार आहे की तुम्हाला हा पूर्ण बंगला हा कस्टमायझेशन ऑप्शनमध्ये येणार आहे. म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे आतून जे लेआउट असणार आहे बंगलोचं, हे तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने बांधून देण्यात येईल. प्लस तुम्हाला जर गार्डनिंग वगैरे पाहिजे तर एक्स्ट्रा चार्जेसवर ते तुम्हाला गार्डनिंग वगैरे पण इकडे करून भेटणार आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे आपला, हा खरंच एक सेकंड होमसाठी, एक कोकणातल्या घरासाठी बेस्ट प्रोजेक्ट आहे. तर आता मी तुम्हाला प्रोजेक्ट फिरवतो, त्याच्यानंतर आपण बंगलोज बघूया आतून कशा पद्धतीचे बांधलेत. वेगवेगळ्या प्रकारचे बंगलोज आहेत. म्हणजे 1 BHK पासून ते 3 BHK पर्यंत ते सगळे आपण कवर करणार आहोत. तर पहिला आपण एक वॉक करून घेऊया पूर्ण प्रॉपर्टीचा, कारण सकाळचा वेळ आहे, मला पण वॉकिंग करायला खूप बरं वाटतं इकडे. प्रॉपर्टीला जो मेन एंट्रन्स आहे तो त्या दिशेने आहे. म्हणजे आता बघा मागे सूर्य उगवतो आहे, तर ही आहे ईस्ट, ह्या साईडला तुम्हाला आहे वेस्ट. अशा पद्धतीने प्रॉपर्टी आहे. आणि आता आपण वरच्या साईडला जाऊया, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता थोडं वॉक करूया आपण. आणि खरंच आता सध्या प्राइजेस इकडे चांगले आहेत. म्हणजे आपल्याला ॲफोर्ड करण्यासारखे प्राइजेस आहेत. निसर्ग सुंदर आहे, क्लायमेट सुंदर आहे. आणि जी बंगल्यांची पद्धत आहे ना बांधायची, ही खरंच खूप म्हणजे युनिक आहे. ही खरंच खूप चांगली आहे. कारण आपल्याला कोकणामध्ये जर घर पाहिजे तर ते कोकणी स्टाईल असलं की जास्त बरं वाटतं. आणि प्रत्येक प्रकारचे बंगलो आहेत. म्हणजे कोणत्याही बंगलोची डिझाईन तुम्हाला सिमिलर नाही दिसणार आहे. प्रत्येक बंगलोची डिझाईन ही युनिक आहे. तर पूर्ण प्रोजेक्ट आता आपल्याला इथून क्लिअर दिसतो आहे बघा. तिकडेही प्रोजेक्ट चालू आहेत त्या साईडला. हे सगळे प्रोजेक्ट चालले आहेत आपले तिथपर्यंत गेलेत. तिकडे बघा मोठे मोठे बंगलोज आहेत. अशा प्रकारे हे पूर्ण प्रोजेक्ट कव्हर केलेत. हा इथून एक रोड येतो
आणि ते गृहस्थ चालत येत आहेत. तिथून एक रोड येतो वरती, आपण त्या साईडून आलेलो. 40,000 लिटरची टाकी जी माझ्या मागे दिसते तुम्हाला, ह्याला पण विहिरीचं पाणी आहे. म्हणजे तुम्हाला जर दापोलीबद्दल माहीत असेल तर दापोलीला पाण्याची गैरसोय आहे. म्हणजे भरपूर प्रॉपर्टीजना पाणीच नाही आहे, तर इकडे तसं नाही आहे. इथे विहिरीचं पाणी एवढ्या प्रमाणात आहे की बोरवेल हे सध्या यूज नाही करत आहेत. तरी 3 बोरवेल आहेत प्रॉपर्टीमध्ये ज्यांना खूप चांगलं पाणी आहे बोरवेल्सना. तर इकडे तुम्हाला पाण्याची गैरसोय ही बिलकुल होणार नाही आहे. तर आपण आता प्रॉपर्टीच्या सगळ्यात हायेस्ट पॉईंटला उभे आहोत. म्हणजे हा सगळ्यात वरचा पॉईंट आहे प्रॉपर्टीचा. इथे आपली प्रॉपर्टी संपते. हे बघा चेन लिंक फेन्सिंग केलेली आहे इथे. आणि हे सगळे प्लॉट्स बुक झालेले आहेत. तिकडे खाली नेमबोर्ड मारलेले आहेत. आणि हे सगळे बंगले आहेत ना, हे लोकांनी स्वतःच्या पद्धतीने बांधून घेतलेत. प्रत्येक बंगलो तुम्ही जर लक्ष देऊन पाहाल तर प्रत्येक बंगलो हा वेगळ्या डिझाईनचा आहे. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि सगळं एकदम व्यवस्थित दाखवणार आहे, डिटेलमध्ये दाखवणार आहे. 1 BHK कशा पद्धतीने बांधलेला आहे, 2 BHK कसा आहे, 3 BHK कसा आहे, फर्निचरची क्वालिटी काय आहे, बांधकामाची क्वालिटी काय आहे, हे सगळं मी कवर करणार आहे. त्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने आतून पूर्ण लेआउट चेंज करून घेऊ शकता. फर्निचर हे तुमच्या पद्धतीने तुम्ही चेंज करून घेऊ शकता. त्याची क्वालिटी तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता. गार्डनिंग तुम्हाला जर पाहिजे किंवा एक्स्ट्रा काय पाहिजे गार्डनमध्ये, ज्या मुलांसाठी काहीतरी प्ले एरिया हवा आहे, तर ह्या सगळ्या कस्टमायझेशन ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपल्या प्रॉपर्टीवर. तर अशा प्रकारे तुम्ही इकडे कस्टमायझेशन करू शकता. तर पाहू शकता तुम्ही, बघा इकडे गाड्या उभ्या आहेत, इकडे लोक येऊन राहतात. त्या साईडला 3-4 बंगले आहेत, तिकडे ऑलरेडी लोक येऊन राहत आहेत. म्हणजे रिटायरमेंट प्लॅन जर तुम्हाला करायचं आहे ना, म्हणजे की लाईफमध्ये खूप धगधग झाले, बऱ्यापैकी बँक बॅलन्स आहे, आता बस झालं शहराची लाईफ किंवा शहराची धगधग, आता आपल्याला येऊन निवांत राहायचं आहे, तरी पण तुम्ही इकडे घर विकत घेऊ शकता. आणि हे बघा अशा प्रकारचेही बंगले आहेत इकडे, छोटे छोटे. बघा किती सुंदर पद्धतीने बांधलेत. तर हा बघा अशा प्रकारचाही एक बंगला इथे बांधलेला आहे. प्रत्येक बंगल्याची डिझाईन ही युनिक आहे. बघा काय सुंदर वाटतं हा बंगलो. तुम्हाला प्रॉपर पार्किंग आहे, गार्डनिंगसाठी एरिया आहे, स्पेशियस आहे बऱ्यापैकी. आतमध्ये ही जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी भेटणार आहे ही खूप सुंदर भेटणार आहे. हे बघा अशा प्रकारचे प्लॉट्स आहेत. आता हे प्लॉट विकले गेलेले आहेत आणि प्रत्येक बंगल्यांना प्रॉपर ॲक्सेस दिलेला आहे रोडचा. हे बघा हे सगळे प्लॉट्स विकले गेलेले आहेत. तर ज्यांना विकलेत त्यांची नेमबोर्डवर नावं आलेली आहेत. आणि अजून भरपूर डेव्हलपमेंट होणार आहे. अजून भरपूर जागा, म्हणजे जे प्लॉट्स आहे ते बऱ्यापैकी विकले गेलेत. त्याच्यामध्ये आता 64 प्लॉट्स काहीतरी शिल्लक राहिलेत. तर त्या 64 प्लॉट्समधून तुम्ही घेऊ शकता. तर सूर्यदेवता पूर्णपणे आता वरती आलेले आहेत. बघा किती सुंदर वाटतं ना बंगलो. मागे सूर्य आहे, समोर बंगलो, बाजूला पार्किंग आणि अजूनही इकडे काम बाकी आहे. गार्डन वगैरे बनल्यानंतर किती सुंदर दिसेल ह्याचा विचार करा. आणि थोड्याच वेळामध्ये आपण ही सगळी प्रॉपर्टी कवर करणार आहोत. मी तुम्हाला जो स्टेट रोड आहे दाभोलचा, त्या रोडवरून आतपर्यंत घेऊन येईल. तिकडून मी तुम्हाला प्रॉपर सगळं एंट्रन्स दाखवेल. जो गेट आहे आपला मेन एंट्रन्स आहे तो दाखवणार आहे. हिचा प्लस पॉईंट असा आहे ह्या प्रॉपर्टीचा की ही वेल गेटेड कम्युनिटी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमायझेबल बंगलोजचे ऑप्शन आहेत. सँक्शन लेआउट आहे सगळा. तुम्ही जर अदर प्रोजेक्टला गेले तर तिकडे जो लेआउट असतो हा त्यांचा फिक्स असतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस नाही करता येत. तर ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ते एक ऑप्शन आहे की तुम्ही बंगलोची डिझाईन वगैरे हे सगळं कस्टमाइज करू शकता. आणि त्यामध्ये तुम्ही गार्डनिंग किंवा जो लँडस्केप एरिया आहे किंवा जो एक्स्ट्रा एरिया आहे हा पण कस्टमाइजेबल करू शकता. ह्याला जे करायचे त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागतील. तर ह्या सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. प्लस हे बघा जी टँक दिसते तुम्हाला 2000 लिटरची, ही वॉटर टँक अवेलेबल आहे. आणि हे सगळे बंगलोज मेन 40,000 लिटरची जी टँक आहे ना त्याच्यापासून कनेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर बूस्टर पंप दिलेला आहे. प्रत्येक बंगलोच्या आतमध्ये तुम्हाला 1000 लिटरची टाकी दिलेली आहे, वॉटर टँक. तर सगळे प्रोव्हिजन्स केलेले आहेत. फक्त आता तुम्हाला जरा लवकर करायला लागेल, कारण 394 प्लॉट्समधले फक्त 65 प्लॉट्स हे शिल्लक राहिलेले आहेत. तर चला आता मी जाऊन होतो फ्रेश आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण प्रॉपर्टीचा
प्रॉपर पद्धतीने टूर करूया आणि मी तुम्हाला बंगलोज वगैरे सगळे आतून दाखवणार आहे. व्हिडिओ लांब होणार आहे पण डिटेलमध्ये होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला एक्झॅक्ट प्राईस फिगर वगैरे सगळं सांगायचा प्रयत्न करू. मी तुम्हाला स्टार्टिंगला प्राईस तर सांगितलेली आहे. तर चला आता मी फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो. तर आता आपण झालेलो आहोत फ्रेश आणि मी आता तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देणार आहे. जो दाभोळचा स्टेट रोड आहे तिथून आपण आत येणार आहोत आणि त्याच्यानंतर सगळी प्रॉपर्टी कवर करणार आहोत. 1 BHK 2 BHK आणि 3 BHKचे जे वेगवेगळे बंगलोज आहेत ते मी बंगलो तुम्हाला दाखवणार आहे. इकडे क्लब हाऊस आहे, ते क्लब हाऊस मी दाखवणार आहे आणि अजून अपकमिंग काय काय आहे प्रोजेक्ट येणार आहेत हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर चला आता भेटूया डायरेक्ट प्रॉपर्टीच्या एंट्रन्सला, म्हणजे स्टेट रोडच्या इथे. तर आता आपण आलेलो आहोत बाहेर स्टेट रोडला. तर हा आहे दाभोळ रूट आणि ह्या साईडला जो मागे गेला हा गेला टुवर्ड्स दापोली. तिकडे जो रस्ता गेला त्या साईडला तो गेला दाभोळकडे. दाभोळ इथून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर आहे. दापोली इथून आहे 18 किलोमीटर. जो दापोलीचा ST स्टँड आहे हा 18 किलोमीटरवर आहे. खेड रेल्वे स्टेशन तुम्हाला इथून 43 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई इथून तुम्हाला 243 किलोमीटर अंतर आहे. पुणे 208 किलोमीटर. लाडगर बीच इथून तुम्हाला 18 किलोमीटर अंतरावर आहे. आणि इथून अजून एक जवळ बीच आहे, तो थोडा जवळ आहे, त्याचं मी डिस्टन्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सांगतो. तो जवळ आहे कारण मॅपवर ते आम्हाला हे नाही होत आहे, रूट दाखवत नाही आहे तो आता सध्या नेटवर्कमुळे. तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. त्या बीचचं नाव आता मी वरती स्क्रीनवर मेन्शन करत आहे कोणता बीच आहे तो. आणि ही मागे जी आहे ही आपली प्रॉपर्टी. आता आपण प्रॉपर्टीला एंट्री करू. 51 एकरचा प्लॉट आहे जसं मी तुम्हाला सकाळीच सांगितलं सगळं. आणि त्याच्यामध्ये 364 प्लॉट हे केलेले आहेत. त्याच्यामधले फक्त आता 65 प्लॉट उरलेले आहेत जे NA केलेले आहेत आणि प्रत्येक प्लॉटचा 7-12 वेगवेगळा केलेला आहे. 3 गुंठ्यापासून प्लॉट स्टार्ट होतात ते 6 गुंठ्यापर्यंत. आता आपण इथून आत जाणार आहोत. जो आत जाणारा रस्ता आहे हा गव्हर्नमेंट रूट आहे. आता हा लवकरच रस्ता डांबरीकरण होणार आहे. या रस्त्याचं हा प्रोजेक्टमध्ये आहे आणि त्याच्या पुढे लागूनच आपल्या प्रॉपर्टीचं मेन एंट्रन्स आहे. तर मेन एंट्रन्समधून आपण आतमध्ये पूर्ण प्रॉपर्टी कव्हर करणार आहोत. सगळे मी बंगलोज दाखवणार आहे तुम्हाला, छोट्या बंगल्यापासून मोठ्या बंगल्यापर्यंत, ज्याच्यामध्ये गार्डनिंग वगैरे सगळं आहे. आतमध्ये फुल्ली फर्निश्ड बंगले आहेत, हे सगळे आपण कव्हर करणार आहोत. आणि त्याचप्रकारे जो प्रॉपर्टीला म्हणजे पूर्ण जे कोकण ट्रेल्सची जी प्रॉपर्टी आहे ह्याच्यामध्ये जो क्लब हाऊस आहे, येणाऱ्या ॲम्युनिटीज आहेत किंवा आता ज्या ॲट प्रेझेंट ॲम्युनिटीज आहेत ह्या सगळ्या आपण हळूहळू ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला आता एंटर करूया प्रॉपर्टीमध्ये. मी पहिलं तुम्हाला इथून हा रस्ता दाखवतो. हा बघा, हा रूट आहे, हा आपल्या प्रॉपर्टीला आतमध्ये चालला आहे. हे इकडे बोर्ड आहे तुम्हाला दाभोळ रोडला जाताना हे तुम्हाला बोर्ड दिसेल कोकण ट्रेल्सचं. आणि हे मेन एंट्रन्स आहे, वेलकम टू कोकण ट्रेल्स. तर ही मेन एंट्रन्स आहे. हा कच्चा रस्ता आता सध्या चालला आहे. हा रस्ता खूप लवकर टार रोड होणार आहे, डांबर रोड होणार आहे. तर आता आपण ह्याच रस्त्याने कंटिन्यू करणार आहोत आतमध्ये आणि मग मेन एंट्रन्सपासून आपण पूर्ण प्रॉपर्टी परत शूट करूया आणि मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल. तर अशा प्रकारे आता आपण प्रॉपर्टीला एंटर करतोय. हा रस्ता घेऊन जातो आपल्याला प्रॉपर्टीकडे. तर हे बघा, हे आहे मेन एंट्रन्स, वेलकम टू कोकण ट्रेल्स. हा मेन गेट आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे रस्ता आहे तुम्हाला प्रॉपर्टीपर्यंत जायला. तर बघा, आता आपण आलेलो आहोत मेन एंट्रन्सला प्रॉपर्टीच्या. आणि जो दाभोळ स्टेट रोड आहे तिथून मेन एंट्रन्स आपल्या प्रॉपर्टीचा हा अराउंड 1 किलोमीटरचा आहे. तर आता मी तुम्हाला मेन एंट्रन्स दाखवतो पहिला आणि मग त्याच्यानंतर आपण आतमध्ये प्रॉपर्टी कव्हर करू. तर अशा प्रकारे प्रॉपर्टीचा हा मेन एंट्रन्स आहे. पूर्ण ही जी प्रॉपर्टी आहे ही गेटेड आहे आणि सुंदर असं तुम्हाला एंट्रन्स भेटतो इथे. इकडे एंट्री आणि एक्झिट पॉईंट दोन्ही दिलेले आहेत. इकडे सिक्युरिटी कॅबिन आहे प्रॉपर्टीला आणि तुम्हाला इकडे प्रॉपर्टीला सिक्युरिटी असते, 24 तास सिक्युरिटी आहे प्रॉपर्टीला. ही कॅबिन आहे. आणि अशा प्रकारे जे प्रॉपर्टीचा मेन एंट्रन्स आपण क्रॉस केला की हा पूर्ण जो एरिया आहे प्रॉपर्टीचा हा पूर्ण 51 एकर्सचा आहे. तर आता आपण चाललो आहे पहिल्या बंगल्याकडे, जो मला तुम्हाला शोकेस करायचा, जो मला तुम्हाला दाखवायचा आहे. त्या साईडला आहे खाली आणि या साईडला पण बघा सगळीकडे बंगले आहेत, वरपर्यंत बंगले आहेत तिकडे. आणि तिथे पोचल्यानंतर मी तुम्हाला पहिला लेआउट दाखवतो, इकडचा जो प्रोजेक्टचा लेआउट आहे तो. मग त्याच्यानंतर आपण आतमध्ये पूर्ण बंगलो एक्सप्लोर करूया.
तर हे बघा, अशा प्रकारे जे आपलं स्वप्नातलं घर असतं ना, की गावच्या साईडला किंवा कोकणामध्ये किंवा निसर्गाच्या कुशीमध्ये आपल्याला घर हवं आहे, तर अशी स्वप्नातली घरं आपल्याला इथे भेटणार आहेत. त्याच्यापैकी आता आपण पहिलं घर कवर करतो आहे. आणि इकडे पहा तुम्ही, छानपैकी झाड आहे, त्या झाडाखाली झोपाळे वगैरे तुम्हाला दाखवत आता बाहेर निघून. तर बघा किती सुंदर आहे. आणि हाच फील आपल्याला हवा असतो जेव्हा आपण गावच्या साईडला येतो किंवा जेव्हा आपल्याला ॲक्च्युअल कोकणाचा अनुभव घ्यायचा असतो. तर झाडाला झोपाळा वगैरे इकडे बांधलेला आहे, इथे बसायला तुम्हाला बेंच आहेत, इकडे अजून एक झोपाळा आहे, तिथे एक अजून एक झोपाळा आहे झाडाच्या फांदीला बांधलेला. आणि हा आहे बंगला. आता मी तुम्हाला मॅप दाखवतो, लेआउट पूर्ण दाखवतो. जो प्रोजेक्टचा लेआउट आहे ना, तो आपण पाहूया आता. तर हा बघा, अशा प्रकारे हा प्रोजेक्ट लेआउट आहे. हे बघा, ही मेन एंट्रन्स आहे जिथून आपण आत शिरलो. ह्याच्यानंतर तुम्हाला इथे काय काय भेटतं आहे, म्हणजे हा पूर्ण एक मोठा प्रोजेक्ट आहे 51 एकर्सचा आपला. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा, निवांतवाडी, रंगमंच, स्वागत कक्ष, ते मी सगळं तुम्हाला आता दाखवणार आहे. जिमखाना, मचान आता इन प्रोसेस आहे, म्हणजे अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. खेल आखाडा, वन भटकंती, खेळ मैदान, आयुर्वेद वाटिका आणि पुष्पवाटिका. तर अशा सगळ्या ह्या ॲम्युनिटीज तुम्हाला भेटणार आहेत. तर आता आपण इथून एंट्री केली आणि सरळ आंब्याची वाडी ह्या रस्त्याने आपण इकडे आलेलो आहोत 121ला. तर 121 प्लॉटचा आता मी तुम्हाला बंगलो शो करणार आहे. आणि स्वागत कक्ष वगैरे हे सगळं आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर हा मॅपवर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगेल. इकडे जे 9 नंबरला आहे ना, ही आयुर्वेद वाटिका आहे. हे बघा, तर इकडे पूर्ण ते प्लांटेशन असणार आहे आयुर्वेदिक. त्याच्यानंतर इकडे पुष्पवाटिका आहे 10 नंबरला. इकडे तुम्हाला फ्लावर गार्डन भेटणार आहे पूर्ण. त्याच्यानंतर खेळ मैदान वगैरे आहे 7 नंबरला. वन भटकंती आहे. इकडे तुम्हाला ट्रॅकिंग एरिया भेटणार आहे किंवा जो पाथ एरिया असतो, एक नेचर ट्रेक, तो एरिया तुम्हाला इकडे 7 नंबरला भेटणार आहे. तर आता हा जो एरिया आपण कवर करतो आहे, तर ह्याचा प्लॉट एरिया आहे 4306 स्क्वेअर फूटचा. बंगल्याला नाव दिलेलं आहे निवांत. आणि किती सुंदर बंगला आहे बघा. इकडे तुम्हाला पूर्ण वॉल फेन्सिंग आहे. आणि इकडचं जे कन्स्ट्रक्शन आहे हे मॅक्सिमम तुम्हाला जांभ्या दगड्यामध्ये भेटणार आहे. हा तुम्हाला पूर्ण इकडे गार्डन एरिया आहे. हे सगळं तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. ह्याचे जे पण चार्जेस आहेत हे तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहेत. मी तुम्हाला पहिलं गार्डन दाखवतो, त्याच्यानंतर आपण बंगल्याच्या आतमध्ये जाऊया. हे बघा, इकडे सिटिंग एरिया आहे, तिकडे तुम्हाला झोपाळा आहे, इकडे पाथ एरिया आहे. हे सगळं तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्हाला एक भव्य असा स्पेस भेटते बंगल्याच्या बाजूला. आता 4300 स्क्वेअर फूट म्हणजे हा 4 गुंठ्याच्या वरती आहे. ही पूर्ण जागा तुम्हाला 4 गुंठ्याच्या वरती आहे थोडीशी. ते 4 गुंठावरही तुम्ही पकडू शकता. मागच्या साईडला बघा प्लांटेशन केलं आहे. इकडे तुम्ही अशा प्रकारे ही 2000 लिटरची टाकी आहे. ही अशी टाकीही तुम्ही बसवू शकता. हिचं पण एक्स्ट्रा चार्जेस आहेत. आणि इकडे पॉवर बूस्टर पंप भेटतो तुम्हाला जो. आणि हे सगळे बंगले वरती जी 40,000 लिटरची टाकी आहे ह्याला कनेक्टेड आहेत. तर बघा, इकडे पूर्ण पाण्याची सोय केलेली आहे, वॉटर सिंचन केलेलं आहे इथे. हे सगळं प्लांटेशन, इकडे काजू वगैरे सगळं लावलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी इकडे लावलेल्या आहेत. तिकडे मागे झोपाळा आहे. तर जे बंगल्यामध्ये तुम्हाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे भेटणार आहेत. आणि तुम्हाला काही नाही करायचं आहे, इथे आपण सगळं तुम्हाला रेडी करून देत आहोत. आता चला, आता जाऊया बंगल्याच्या आत. तर आता आपण बंगल्यामध्ये एंटर करत आहोत. आणि हा बंगला सोल्ड आउट आहे. ॲक्च्युली एका फॅमिलीने विकत घेतलेला आहे. फुल्ली फर्निश्ड आहे त्याच्यामुळे, आणि सगळं केलेलं आहे. पण मेंटेनन्स अजूनही कोकण ट्रेल्सकडे आहे. त्यामुळे त्यांनी आपल्याला शो करण्यासाठी हा बंगला दाखवला आहे. हे बघा, ह्या प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या जो खर्च केला ना, फर्निचर किंवा जे एक्स्ट्रा आहे हे कस्टमर स्वतः करतात. म्हणजे तुम्हाला जे कोकण ट्रेल्सचं पॅकेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त बंगला बांधून भेटेल. बाकी तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. स्टार्टिंगलाच एंटर केल्यावर आपल्याला हॉल आहे छानपैकी. लिव्हिंग रूम केला आहे. इकडे मस्त सोफ्याची अरेंजमेंट आहे. आणि अशा प्रकारे सुंदर घर कोकणी स्टाईल. तुम्हाला जे स्ट्रक्चर आहे हे सेम भेटणार आहे. बाकी तुम्ही डिझाईन किंवा जे आतलं लेआउट आहे हे तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता. हा बघा, हा किचन एरिया आहे, इकडे डायनिंग एरिया आहे, हा पूर्ण किचन एरिया आहे. हे सगळं त्यांनी स्वखर्चाने केलं आहे, सजवलं आहे पूर्ण घर छानपैकी. आणि सिम्पल आणि सोप्या पद्धतीमध्ये जेवढं सुंदर करता येईल हे सगळं केलेलं आहे. इकडे बेडरूम्स आहेत ना. हा पण बेडरूमच आहे ॲक्च्युली. त्यांनी ह्याला आय थिंक
बेडरूममध्ये कन्वर्ट केलेला नाही, पण हा तुम्हाला एक बेडरूम भेटतो इथे. हा सेकंड बेडरूम आहे का? हां, हा इकडे सेकंड बेडरूम आहे तुम्हाला आणि भव्य एरिया आहे. तुम्ही प्लॉट घेऊन तुम्हाला जेवढा एरिया पाहिजे तेवढा एरिया तुम्ही युटिलाइज करू शकता, तेवढ्या एरियाचं तुम्ही घर बांधू शकता इथे. हा तुम्हाला इकडे वॉशरूम एरिया आहे आणि हा जो बंगला आहे हा 1+1 आहे. तर आपण वरतीही जाऊया आता. स्वप्नातलं घर जे म्हणतात ते असं असायला पाहिजे. एवढं सुंदर आहे आणि निवांत आहे. आजूबाजूला काही म्हणजे आवाज नाही आहे कसला, एकदम शांत आहे, निसर्ग आहे आणि मेन म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटी ही खूप छान आहे. हे बघा छान प्रकारे सजवलं आहे. इकडे एक सिटिंग केले गादीची आणि इथे वरतीही तुम्हाला एक बेडरूम भेटतं आहे. तर अशा प्रकारे ही बंगल्याची डिझाईन आहे. म्हणजे जे आतलं लेआउट आहे हे कदाचित कस्टमरनी सांगितलं असेल त्याप्रमाणे बनवून दिलेलं आहे. आणि आता आपण जाऊया बॅल्कनीमध्ये. इथे सुंदर अशी भव्य बॅल्कनी पण आहे आणि आजूबाजूला बघा फक्त निसर्ग. पावसाळ्यामध्ये काय दृश्य असेल तुम्ही इमॅजिन करू शकता. तर अशा प्रकारे हा बंगल्याचा व्ह्यू आहे. तर हा जो आता आपण पाहिला हा आहे 3 BHKचा 1+1 बंगलो. सगळ्या बंगल्याची कॉस्टिंग वगैरे मी तुम्हाला कॉलवर सांगेल की प्रत्येक बंगल्याचं म्हणजे स्क्वेअर फूटचा रेट काय आहे हे व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या प्रकारे तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या डिझाईनच्या हिशोबाने बंगला बांधून घेऊ शकता. तो आपल्याकडे एक बेस्ट ऑप्शन आहे. तर आता आपण जो पाहिला तो होता 3 BHKचा 1+1 बंगलो. ह्याच्यापेक्षा मोठा बंगला मी दाखवणार आहे व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओ सोडून जाऊ नका मध्येच, कारण आता आपण 2 BHK कवर करतो आहे. बाकीच्या ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि शेवटी तुम्हाला इकडे पर स्क्वेअर फूटचं जी कॉस्टिंग आहे ही एक्सप्लेन करणार आहे आणि बाकीचे पॉईंट आपण एक्सप्लेन करणार आहोत त्याच्यामध्ये. तर आता चला बघूया 2 BHKचा बंगला. तर अशा प्रकारे मी माझ्याकडे हा झोपाळ्याचा आनंदही घेऊ शकता. हे लहानपण परत रिफ्रेश झालेलं आहे आपलं आज. आणि जो झाडाला झोपाळा बांधलेला असतो ना ह्याची मजा ही आर्टिफिशियल झोपाळ्यापेक्षा चांगलीच असते. गार हवा सुटले झाडाखाली मस्त. चला आता आपण कव्हर करूया पुढच्या प्रॉपर्टीज.